स्मार्ट अहमदनगर न्यूज। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची मुलं ज्या शाळेत शिकली त्या बॉम्बे स्कॉटिश शाळेत मराठी 3ऱ्या क्रमांकावर। महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथेच असलेली बॉम्बे स्कॉटिश स्कूल ही शाळा आजही बॉम्बे नाव वापरत आहे। आणि याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे मराठी शाळेला या शाळेत 3ऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून शिकवले जाते। ही शाळा इंग्रजी माध्यमात असून हिंदी आणि फ्रेंच दुसऱ्या भाषा म्हणून शिकवल्या जातात, तर मराठीला 3ऱ्या भाषेचा दर्जा देऊन फक्त इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत जे शिकवले जाते हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी भाषेच्या अधिकारांचा सरळ अपमानच म्हणावा लागेल। हे विशेष नमूद करावे लागले की या शाळेत राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी शिक्षण घेतले आहे। ही शाळा मराठी भाषेला तृतीय स्थान देत असल्याचे पाहून महाराष्ट्र प्रेमाची आणि भाषाभिमानाची मोठमोठाली भाषणे करणाऱ्या या नेत्यांनी यावर कधीच जाहीर आक्षेप घेतलेला नाही। ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। मग मराठी माणसांचा खरा आवाज कोणी उठवायचा? 1995 मध्ये मुंबईचे पूर्वीचे बॉम्बे नाव अधिकृतपणे बदलून मुंबई केले, पण आश्चर्य म्हणजे या शाळेच्या नावात अजूनही बॉम्बे आहे। आजही वेबसाईट आणि सर्व दस्तावेजांमध्ये बॉम्बे स्कॉटिश असंच लिहिलं जातं। ही शाळा महाराष्ट्रात असून इथल्या लोकांचा इतिहास, संस्कृती आणि अस्मिता यांना मान देण्याऐवजी ही शाळा आजही ब्रिटिश काळाची आठवण ठेवत स्वतःला श्रेष्ठ समजते। यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही नेता किंवा कार्यकर्ता आवाज उठवत नाही, ही खेदाची बाब आहे। आणि विशेष म्हणजे याच काळातील विद्यार्थी आज मराठी बोलायलाही कचरतात, कारण त्यांना शिकवलेच जात नाही। महाराष्ट्र शासनाने 2020 मध्ये निर्णय घेतला की कोणतीही शाळा असो मराठी विषय हा सर्वांसाठी अनिवार्य असावा आणि तो 10वी पर्यंत शिकवावा, पण बॉम्बे स्कॉटिश शाळा फक्त 7वी पर्यंत मराठी शिकवते आणि नंतर तो विषय बंद केला जातो। ही कायद्याची सरळ पायमल्ली आहे। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, अभिमान आहे। इंग्रजी माध्यमाची शाळा असो वा इंटरनॅशनल बोर्ड, मराठी भाषेला तृतीय स्थान देणे म्हणजे इथल्या मातीतल्या अस्मितेचा अपमान होय। राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण विभागाने यावर तात्काळ पावलं उचलली पाहिजेत। आज प्रश्न असा आहे की शाळा बॉम्बे स्कॉटिश का राहावी? मुंबई मराठी मंदिर का नको? शाळांची गुणवत्ता भाषेवर नाही पण संस्कृतीवर आधारित असावी। भाषा शिकवणं वाईट नाही, पण मराठीला 3ऱ्या क्रमांकावर ठेवणं अपमानकारक नक्कीच आहे। मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही। शाळा किती मोठी असली तरी तिचं नाव, धोरणं महाराष्ट्राच्या संस्कृतीची जुळणारी असली पाहिजेत।